शेतकऱ्यांनी आता पायीच राजधानी दिल्लीकडे कूच केल्याचं पाहायला मिळत आहे। शंभू बॉर्डरवरून शेतकरी आता दिल्लीकडे निघालेले आहेत। एमएसपी सह विविध मागण्यांसाठी 297 दिवसांपासून संपावर असलेल्या शेतकरी संघटनांनी आज दिल्लीकडे कूच केली आहे। पंजाब सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। नाकेबंदीसाठी लोखंडी आणि दगडी बॅरिकेड्स, काटेरी तार, धारदार खिळे लावण्याचे आदेशही देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय। दिल्लीकडे हे शेतकरी निघाल्याचं पाहायला मिळत आहे। राजधानी दिल्लीकडे या शेतकऱ्यांनी पायी सध्या कूच केल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक मागण्या त्यांनी धरलेल्या आहेत आणि त्या संदर्भात हे शेतकरी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। संसदेचं दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे, त्याच दिशेनं खरं तर हे जे सर्व शेतकरी आहेत ते राजधानी दिल्लीकडे त्यांनी कूच केलेली आहेत आणि त्यावेळीची ही दृश्य अनेक शेतकरी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर सध्याची ही लाईव्ह दृश्य, ताजी दृश्य आपण पाहू शकतो। जे शेतकरी आहेत ते सध्या निघालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी खरं तर या सर्व शेतकऱ्यांकडून केली जाते। शंभू बॉर्डरवरून अनेक शेतकरी हे दिल्लीकडे निघालेत आणि सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अनेक शेतकरी खरं तर हे जमलेले आहेत आणि अनेक मागण्यांसह ते त्यांनी दिल्लीकडे ही कूच केल्याची दृश्य पाहतोय आपण।